संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होतोय। त्यात अनेक मुद्द्यांवर सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी होण्याची शक्यता आहे। मतदार यादीतील कथित फेरफार, मणिपूरमधील हिंसाचार आणि ट्रम्प प्रशासनाशी भारताचे संबंध यावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत। आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या सूर, झलकारी, कातकरी या महासंघाच्या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदेंच्या पक्षात जाहीर प्रवेश केला। शिवसेना शिंदे गटाचे पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत डहाणूच्या कासा इथं हा पक्षप्रवेश पार पडला। शिवसेनेचे मालाड, कांदिवली आणि चारकोपचे विभाग प्रमुख लालसिंह राजपुरोहित यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतलाय। या पदाधिकाऱ्यानं केलेल्या चुकीच्या वर्तनाकरता त्याला जबाबदार धरून त्याला पक्षातून निलंबित केल्यानंतर शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी याबाबत पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली। अखेर 8 महिन्यांनी पुण्यातल्या वरंधा या घाटातील रस्त्याचा तुटलेला कठडा दुरुस्त करण्यात आलाय। पावसाळ्यामध्ये 19 जूनला दरड कोसळल्यामुळे भोर महाड या मार्गावरील वरंध घाटातल्या रस्त्याचा काही भाग संरक्षक कठड्यासह कोसळला होता। गेली अनेक वर्ष सोलापुरातील अकलूज टेंभुर्णी रोडचं काम अपूर्ण होतं। यामुळे नागरिकांना धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत होता। अखेर युवा सेनेनं केलेल्या मागणीनंतर रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम सुरू झालंय। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधातील एकतर्फी 85हून अधिक बातम्या न्यायालयाचा अवमान करत दाखवल्याप्रकरणी लयभारी यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांच्यावर कारवाई करण्यात आली। या प्रकरणात दहिवडी पोलिसांनी काल मुंबईतून खरात यांना अटक केली। सिद्धनकेरी इथल्या मठाच्या वादावरून धर्मोपदेशक राचोटेश्वर शिवाचार्य यांना गजाने मारहाण करण्यात आली होती आणि यानंतर शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी राचोटेश्वर महाराजांची भेट घेतली होती। तसंच दोषींवर कारवाई करा अशी मागणीही केली। या मारहाण प्रकरणामध्ये 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मुंबई गोवा महामार्गाला 15,600 कोटी खर्च आला असून हा महामार्ग पुढील 9 महिन्यांमध्ये पूर्ण केला जाईल अशी घोषणा विधानसभेमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली। तब्बल 15,600 कोटी रुपये खर्च करून तयार केलेला हा मार्ग पूर्णत्वाच्या मार्गावर आहे। भारतीय शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढण्याची प्रक्रिया सुरूच ठेवली। मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये 24,753 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली। वाढत्या जागतिक व्यापार तणावामुळे बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झालेलं आहे। भारताने तुकडा तांदळाच्या निर्यातीवर असणारी बंदी उठवल्यामुळे जागतिक बाजारपेठेतील तुकडा तांदळाच्या किमती नियंत्रणात येण्याची शक्यता वर्तवली जाते। तज्ज्ञांच्या मते तांदूळ निर्यातीत अग्रेसर असणाऱ्या भारतातून 20 लाख मेट्रिक टन तांदूळ निर्यात केला जाऊ शकतो। हायकोर्टाने पीओपी मूर्तींवर बंदी घातलेली आहे, तर माघी गणेशोत्सवादरम्यान प्रशासनानं मोहीम तीव्र केल्याने राज्यातील 80% मूर्तीशाळांमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम ठप्प आहे। त्यामुळे घरगुती गणेशोत्सवावर पीओपी बंदीचं विघ्न समोर ठाकलंय। महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभागातील 5 जिल्ह्यांमध्ये तब्बल 310 कोटी 84 लाख रुपयांची वीज बिलं थकीत आहेत। आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई सुरू आहे। गेल्या 35 दिवसांच्या कालावधीत 51,735 थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये एका बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आली आहे। ही महिला पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी आली असता कागदपत्रांच्या पडताळणी वेळी पोलिसांना संशय आला, त्यानंतर या महिलेला अटक करण्यात आली। सोलापूर जिल्ह्यातल्या 7 मध्यम प्रकल्पांमध्ये 5.28 टीएमसी पाणी उपलब्ध आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विहिरी आणि कूपनलिकांमध्ये मार्चपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे, तर शहराजवळच्या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवायला सुरुवात झालेली आहे।
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील शेकटा इथं 2 बालकांचा शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झालाय। दोघे शेततळ्यामध्ये पोहण्याकरता गेले होते। तिथं पाईपला धरून पोहत असताना त्यांच्या हातून पाईप सुटला आणि ते दोघेही शेततळ्यात बुडाले। केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्या हस्ते जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यातल्या पिंपरी अकराऊत इथं जलसंचय जगभागीदार अभियानाचा शुभारंभ झाला। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि खासदार स्मिता वाघ यांची उपस्थिती होती। एक महत्त्वाची बातमी, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसाच्या ट्रकचा अपघात झालेला आहे। उसाच्या ट्रक खाली 17 मजूर दाबले गेले, 4घांचा मृत्यू झालाय, 13 जण गंभीर जखमी आहेत। अत्यंत धक्कादायक ही घटना आहे। कन्नड पिशोर मार्गावर हा भीषण अपघात घडलेला आहे। ट्रक उलटला, त्यामुळे मजूर उसाखाली दाबले गेले। नागरिकांच्या मदतीने 13 जणांना वाचवण्यात यश आलंय, पण 4 मजुरांचा मृत्यू झालेला आहे। हे 13 जण जे वाचलेले आहेत ते जखमी आहेत। यामध्ये 4 मजुरांचा मृत्यू झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात झालाय। कन्नड पिशोर मार्गावर हा अपघात झालेला आहे। पीओपी बंदी हा विषय न्यायालयाच्या कक्षेत असल्याने याबाबत मतप्रदर्शन करणं योग्य नाही, पण सरकार गणेश मूर्तिकारांच्या पाठीशी आहे। तज्ज्ञांची मतं जाणून घेऊन न्यायालयामध्ये बाजू मांडण्यात येईल, असं आश्वासन राज्याचे माहिती तंत्रज्ञान दूरसंचार मंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं। लातूर शहरातील कुरेशी गल्लीत गोवंश वाहतुकीच्या संशयावरून रात्री 2 गटात हाणामारी झाली। त्यानंतर जमावानं दगडफेक केल्याचं समोर आलं। यात 3 ते 4 जण जखमी झालेत। वेळीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आलं। किल्ले रायगड रोडवरील नाते गावाच्या हद्दीत गुरांचं खाद्य घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकला रस्त्यावर लोंबकळत असणाऱ्या विजेच्या तारांचा संपर्क झाल्यानं आग लागली। यावेळी चालकानं प्रसंगावधान दाखवत ट्रक गावाच्या वेशीबाहेर नेऊन थांबवला। त्यानंतर स्थानिक नागरिक आणि जेसीबीच्या सहाय्यानं आतील पेंढा बाहेर काढून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। मध्य रेल्वे होळीसाठी 34 अतिरिक्त विशेष गाड्या चालवणार आहे। त्यातील 16 रेल्वे कोकणात होळीकरता सोडण्यात येणार आहेत। मुंबईतून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेलहून 10 ते 25 मार्च या कालावधीत या विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहेत। मध्य रेल्वेच्या CSMT दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि पनवेल या टर्मिनसवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री 16 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आलेली आहे। होळी आणि धुलीवंदनानिमित्त गर्दीची शक्यता गृहीत धरून ही खबरदारी घेण्यात आली आहे। ऑनलाईनच्या युगात सायबर गुन्ह्यांचं प्रमाण देखील वाढीस लागलंय। तंत्रज्ञानाचा उपयोग करूनच डेटा चोरी, हॅकिंग, ऑनलाईन फसवाफसवी असे प्रकार वाढीस लागले। 2024 मध्ये वर्षभरातच देशात 20 लाखांहून अधिक वेळा विविध आस्थापनांच्या सायबर सुरक्षेवर हल्ला करण्यात आला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांच्या आयातीवर 2 एप्रिलपासून जशास तसं शुल्क आकारण्याचा निर्णय घेतलाय। त्याचा गंभीर परिणाम भारतीय औषध उत्पादकांवर होण्याची शक्यता आहे। यामुळे या कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढेल। कमी मार्जिनवर काम करणाऱ्या छोट्या औषध कंपन्यांवर याचा गंभीर परिणाम होईल अशी भीती आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था EPFOनं UAN आधाराशी लिंक केलेल्या सदस्यांना कागदपत्रांशिवाय वैयक्तिक तपशिलातील मुख्य माहिती बदलण्याची परवानगी दिली आहे। तर सदस्य कोणतेही कागदपत्र अपलोड न करता त्याचं नाव, जन्मतारीख, लिंग, राष्ट्रीयत्व, वडिलांचं नाव, वैवाहिक स्थिती, जोडीदाराचं नाव, सदस्य म्हणून येण्याची तारीख आणि सदस्यत्व सोडण्याची तारीख अपडेट करू शकतात। SIP खाती वेळी आधीच बंद करण्याचा ट्रेंड झपाट्यानं वाढतोय। 61.33 लाख SIP खाती जानेवारीत बंद झाली, तर 56.2 लाख उघडण्यात आली। 2 वर्षात बंद SIP खात्यांची संख्या 48% पेक्षा अधिक आहे।
2024 हे वर्ष IPOसाठी खूप चांगलं होतं, परंतु आता ते मंद होताना दिसतंय. शेअर बाजारातील घसरणी दरम्यान गेल्या 3 आठवड्यांपासून कोणत्याही कंपनीचा IPO आलेला नाही. जानेवारीमध्ये केवळ 5 आणि फेब्रुवारीमध्ये 4 कंपन्यांची नोंदणी झालेली होती. जागतिक अनिश्चिततेच्या काळात चांदी गुंतवणूकदारांना गुंतवणुकीकरता आकर्षित करताय. चांदीनं यावर्षी सुमारे 11% परतावा दिला आहे. इतर मौल्यवान धातूंच्या तुलनेमध्ये स्वस्त किमतीमुळे पुढील 2-3 वर्षात चांदी चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. धुलीवंदन अवघ्या काही दिवसांवर आल्यानं बाजारात नवनवीन प्रकारच्या पिचकाऱ्या आणि नैसर्गिक रंग मोठ्या प्रमाणात विक्रीस आलेल्या आहेत. यंदा पिचकाऱ्यांच्या किमती काही अंशी वाढल्या असल्या तरी मागणी मात्र कायम असल्याचं दुकानदारांनी सांगितलं. होळी आणि धुलीवंदनाला नैसर्गिक रंगांचा वापर करून आरोग्याची काळजी घ्या असं आवाहन पर्यावरण तसंच आरोग्यविषयक काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी केलंय. होळीनिमित्त बाजारपेठा रासायनिक इको फ्रेंडली रंगांनी सजल्या आहेत. रंगांची उधळण करताना सजग नागरिक रासायनिक रंगांना फाटा देत नैसर्गिक रंग वापरण्यावर भर देताना दिसतायत. त्यामुळे या रंगांना अलीकडच्या काही वर्षात मागणी वाढत असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं. रासायनिक रंगांचा आरोग्यावर होणारा दुष्परिणाम बघता अनेक सामाजिक संघटनांकडून इको फ्रेंडली होळी साजरी करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मुंबईत घाटकोपरहून अंधेरीला जाण्याकरता आता लवकरच वर्सोवाऐवजी घाटकोपर ते अंधेरी अशी विशेष आणि थेट मेट्रो गाडी धावणार आहे. प्रामुख्याने सकाळच्या गर्दीवर मात करण्याकरता मेट्रो एक व्यवस्थापन तसं नियोजन करत आहे. राज्य सरकारनं सार्वजनिक वितरण प्रणालीतील सगळ्या रेशन कार्ड धारकांकरता EKYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे. याआधी अंतिम मुदत 28 फेब्रुवारी होती, पण नागरिकांच्या अडचणी लक्षात घेता ती मुदत 30 मार्चपर्यंत वाढवली गेलेली आहे. EKYC न केल्यास शिधा वितरण बंद होणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. थकीत मालमत्ता कराच्या वसुलीकरता महापालिकेनं पुन्हा एकदा अभय योजना जाहीर केली. या अंतर्गत थकीत मालमत्ता कराच्या विलंब शुल्कावर 50% सूट दिली जाणार आहे. 10 ते 31 मार्च या कालावधीत कराची थकबाकी भरणाऱ्या मालमत्ता धारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ठाणे शहरासह मुंब्रा, कळवा, वागळे इस्टेट भागात सुमारे 4407 इमारती धोकादायक असून त्यातील 96 इमारती अतिधोकादायक स्थितीत आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. ठाणे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानंतर 96 अतिधोकादायक इमारतींपैकी 53 इमारती रिक्त करण्यात आलेल्या आहेत. वागळे इस्टेट भागात ठाणे महापालिकेच्या कचरा हस्तांतर केंद्रावर कचऱ्याच्या ढिगाला आग लागली होती. यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी केंद्रावर एकही गाडी आणू नका, गाडी आणण्याचा प्रयत्न केल्यास गाड्या फोडून टाकू असा इशारा महापालिकेला दिला. त्यामुळे रविवारी शहरात घंटागाडी आली नाही आणि बऱ्याच भागात कचरा उचलला नसल्याचं चित्र दिसून आलं. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधत राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च अशा 2 महिन्याचं एकत्रित 3000 रुपयांचं मदत देण्याचा निर्णय घेतला गेलाय. येत्या बुधवारपर्यंत महिलांच्या बँक खात्यात 2 महिन्यांचे पैसे जमा होणार आहेत. बीएड, एमएड आणि MPED या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या नोंदणीला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळालाय. बीएड अभ्यासक्रमासाठी 5 वर्षातील विक्रमी अर्ज नोंदणी झालेली असून यंदा 1,16,500 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केलेले आहेत. शेतकऱ्यांच्या घरात माल आल्यानंतर भावात घसरण होत असल्याचं याही वर्षी पुन्हा एकदा बघायला मिळालं. सध्या तूर, हरभऱ्याची आवक वाढली आहे. तूर 4000 रुपयांनी तर हरभऱ्याचे दर 500 रुपयांनी खाली आले आहेत. शेतकऱ्याचे पिवळे सोने म्हणजे सोयाबीनचे दर 1000 रुपयांनी खाली आले. भिवंडी तालुक्यातील इताडे इथं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं.
या बैलगाडा शर्यतीला माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटलांनी हजेरी लावली होती। या शर्यतीमध्ये 250 बैलगाडा सहभागी झाले होते। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव इथं गोरक्षकांनी 4 गायींची सुटका केली। या गोरक्षकांना धमकी दिल्याच्या आरोपावरून शिवसेना नेते साजन पाचपुते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिमगोत्सवानिमित्त कोकणात प्रवासी मागणी वाढल्याने खासगी बसचे भाडे दर कडाडलेत। मुंबई ते रत्नागिरी दरम्यान 400 ते 600 रुपये असलेला खासगी बसचा दर सध्या 600 ते 800 रुपयांपर्यंत पोहोचलाय। वातानुकूलित आसन आणि शयनयान श्रेणीतील बसगाड्यांचा भाडे दर 1,500 रुपयांपासून सुरू होणार आहे। कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील शेळफाटा परिसरामध्ये बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट वाढलाय। लकी मुंबई उच्च न्यायालयात ठाणे महापालिकेनं शीळ भागात 52 अनधिकृत इमारती असल्याची माहिती दिली आहे। यंदा फेब्रुवारीपासून उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे। मार्चच्या पहिल्याच आठवड्यात पारा 34च्या पुढे सरकला। या महिन्यातील यंदाचा हे सर्वाधिक तापमान आहे। मार्च अखेरपर्यंत पारा 40 अंशांवरही जाऊ शकतो। एप्रिलमध्ये झळा आणखी वाढतील, तसंच घामाच्या धाराही वाढणार आहेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। पीओपीवरील बंदी येत्या गणेशोत्सवातही लागू राहणार आहे। या बंदीला मुंबईसह राज्यातील मूर्तिकारांनी तीव्र विरोध केला। सगळ्या मुद्द्यांवर तोडगा निघावा याकरता उद्या मुंबईतील परळ इथं अखिल महाराष्ट्र मूर्तिकार महासंमेलन होणार आहे। मुंबईत महिलांविरुद्ध आणि मुलांविरुद्धच्या घडलेल्या गुन्ह्यांमध्ये 2024 मध्ये वाढ झाली आहे। गेल्या वर्षी मुंबईत बलात्कार, विनयभंग आणि बालकांच्या लैंगिक अत्याचाराचे 4789 गुन्हे दाखल झालेत। 2023च्या तुलनेमध्ये त्यात वाढ झालेली आहे। नंदुरबार शहरातल्या पोलीस कवायत मैदानामध्ये 1001 दाम्पत्याच्या हस्ते प्रयागराज इथल्या महाकुंभ जलाशयाची महाआरती संपन्न झाली। आमदार विजयकुमार गावित आणि अनुलोमच्या माध्यमातून नंदुरबारमधल्या भाविकांना प्रयागराज इथल्या संगमतीर्थाच्या 1 लाख पाण्याच्या बाटल्यांचं वितरण करण्यात आलं। एक महिन्यात गोंदिया जिल्ह्यातील लालपरीने 4,33,40,000 रुपये कमवले। कर्मचाऱ्यांचं वेतन, बस दुरुस्ती आणि इतर साहित्य यांच्यावर जवळपास 3,56,11,00,000 रुपये खर्च करण्यात आले। राज्यात उन्हाचा तडाखा वाढलाय। मुंबईतही उष्णता जाणवतेय। पारा 34 अंशांवर पोहोचलाय। दरम्यान 3 दिवस उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। पारा सातत्यानं वाढत असल्यानं उष्माघाताचे रुग्ण आढळून आलेत। मार्चपर्यंत 4 रुग्णांची नोंद होती। मुंबईसह उपनगरात एकही रुग्ण आढळलेला नाही। राज्यातील फळपीक विमा योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांकरता दिलासादायक बातमी आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून मृगबहार 2023-24-25 तसंच आंबिया बहार 2023-24-25 या 4ही हंगामांकरता राज्य शासनाचा उर्वरित असलेला आणि अग्रिम स्वरूपातील हप्ता पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 1034 क्विंटल आवक झाली। त्याला सर्वसाधारण 2650 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला।